शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हर्षवर्धन सपकाळांनी सरकारकडे ही मागणी केलेली आहे। स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी भूमिका सपकाळांनी घेतलेली आहे। पुढे एक महत्त्वाच्या बातमीकडे, ऐन उन्हाळ्यामध्ये विदर्भात अवकाळी पावसाचा आता इशारा देण्यात आला आणि 14 आणि 15 मार्चला हा अवकाळी पावसाचा इशारा आहे। विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल असा हा इशारा हवामान खात्याने दिलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतमालाची 1180 कोटी डॉलरची निर्यात धोक्यामध्ये सापडलेली असून भारताला फटका बसलेला आहे। शेतकरी निर्यातदारांचे मोठे नुकसान झालेले आहे। JNPA अडकलेल्या कंटेनरला शुल्क माफी मिळाली। पणन मंत्री रावल यांच्याकडून माहिती देण्यात आली। 15 दिवसांसाठी सवलत। पुढील वर्षी निम्मे कारखाने बंद राहणार। दुष्काळाच्या सावटची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून भीती व्यक्त केली जाते। वाशिममध्ये चिया सीड दर हे 13,000 ते 15,600 रुपये असून बाजारामध्ये आवक वाढलेली आहे। दर आणि उत्पादन हे समाधानकारक आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहे। हॉटेल रेस्टॉरंट मालकही हैराण झालेले आहे। स्वयंपाकघरापर्यंत युद्धाचे चटके बसू लागलेले आहे। गॅस टंचाईचे संकट पुढे असून देशामध्ये एस्मा लागू करण्यात आलेला आहे। गॅस वाटपाच्या प्राधान्यक्रमामध्ये सरकारने केला मोठा बदल। घरगुती गॅस सिलेंडर अर्थामध्येच LPG CNG आणि पाईप गॅसला असणारा सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे। साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचे पाऊल उचलण्यात आलेले आहे। चीन पाकसह शेजारी देशांसाठी लाल गलीच्या, केंद्र सरकारने FDI नियम केले आणखी सुलभ। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शुक्रवारी 2,000 रुपये जमा होणार आहे, कारण PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता येत्या 13 मार्च रोजी वितरित करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुवाहाटी येथून रिमोटचे बटन दाबून ही रक्कम थेट 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। वैनगंगा नळगंगाच्या मुख्य कालव्याचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार। वन विभागाचे 1,295 हेक्टर क्षेत्र टाळून प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव नोंदवण्यात आला। उमेदच्या गटांमुळे सावरला संसार, महिलांनी दिला कुटुंबाला आकार, उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ। गरिबांच्या मुलांना दिलासा, 1 किमीची अट स्थगित करण्यात आली। नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। नियम ठरविला बेकायदा, RT अंतर्गत शिक्षणाचा हजारो विद्यार्थ्यांचा मार्ग झाला मोकळा। केवळ 6 सत्रामध्ये बाजाराचे मोठे नुकसान झालेले असून तेलाच्या किमतीमुळे भारताची डोकेदुखी वाढलेली आहे। होर्मुझचे समुद्रधुनी ठप्प झाल्यामुळे बाजाराची अवस्था आता बिकट झालेली आहे। शेअर बाजारामध्ये ब्लॅकआउट झालेला असून 23 लाख कोटी रुपये बुडालेले आहे। अन्य राज्यांचा अभ्यास करून परीक्षा शुल्काचे धोरण येणार, मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली। परीक्षांचे सुसूत्रीकरण केल्याने परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे नाही लागणार। रस्ता कामासाठी परवानगीपेक्षा जास्त वृक्षतोड झाल्याचा आरोप केला जातोय। सावरा वाडखेर रस्त्यावरील हा प्रकार घडलेला असून रस्त्यापलीकडील झाडांचीही कत्तल करण्यात आलेली आहे। अधिकारी म्हणतात कारवाई करू। शेतकरी भवनसाठी 1.60 कोटींच्या अंदाजपत्रकास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांचे पुन्हा सर्वेक्षण होणार। वन विभागाचे 1,295 हेक्टर क्षेत्र टाळून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव। बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्दिष्टाच्या 43% पीक कर्ज वाटप करण्यात आले। पीक कर्ज वाटपामध्ये बँकांमध्ये फरक असून शेतकरी हतबल झालेले आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नोकर भरती परीक्षा शुल्क हे 50% कमी करा, श्वेता महाले म्हणाले। सिलेंडरचा काळाबाजार होत असून व्यावसायिक कामांसाठी घरगुती गॅसचा वापर केला जातोय। नियमांचे सर्रास उल्लंघन होते, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष, अपघाताचा सुद्धा धोका वाढलेला आहे, कारवाई करण्याची मागणी केली जाते। गरम मसाल्याचा खिशाला चटका बसलेला असून महिनाभरामध्ये दरात किती वाढ झालेली आहे? मसाल्याच्या दरामध्ये मिरचीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये प्रति किलो 100 रुपयांपर्यंत वाढ दिसून येत आहे। बोगस बियाण्यांमुळे टरबूज पिकांचे मोठे नुकसान झालेले असून कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार दाखल केली जाते। FTO झाला पण पैसे नाहीत, 2 महिन्यांपासून लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे। तांत्रिक अडचणींचा घरकुल लाभार्थ्यांना मनस्ताप होतोय। प्रणाली बदलली पण डोकेदुखी कायम आहे। मोफत प्रवेशाच्या 1,007 जागांसाठी 1,450 अर्ज प्राप्त झालेले आहे। RT साठी आज अंतिम मुदत।
बाजारामध्ये सोयाबीन पुन्हा तेजीमध्ये आलेली असून दर मात्र प्रति क्विंटल 5,500 रुपये पार झालेले आहे. हंगामाखेर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मागणी सुद्धा वाढलेली असून आवक घटलेली आहे. बाजारामध्ये कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. 15 मार्चपर्यंत CCIची खरेदी केंद्रावरती कापूस उत्पादकांची गर्दी होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी मंगळवेढ्यामध्ये धडक मोर्चा. भाजपने आश्वासन पाळावे. संत दामाजी चौकामधून प्रांत कार्यालयावरती सर्वपक्षीय मार्च. कृषी यांत्रिकरण आणि ठिबकच्या अनुदानाचे तब्बल 90 कोटी रुपये थकलेले असून DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आले. कोणताही दाखला मागून तर बघा, तुमच्या गल्लीमध्ये येऊन हाती देतील. महाराजस्व अभियान. ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा. शेतकऱ्यांकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार. महावितरणाचा इशारा देण्यात आला. थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगामध्ये. शेतकऱ्यास अकलूजच्या व्यापाऱ्याने फसवलं. द्राक्ष खरेदी केले पण पैसेच नाही दिले. गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे नाही लागणार. सहाय्यक पोर्टल आता त्यांच्या मदतीला येणार. मोबाईलवरून विविध योजना करणार. ऑनलाईन अर्ज आणि त्याची स्थिती पाहता येणार. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी घोटीमध्येच रोखला. घोटी टोलनाक्यावरती दिला ठिय्या. ED कार्यालय भूखंड घोटाळ्याबाबत घातले साकडे. 2,975 डिजिटल सातबारा आणि 2,441 नमुना अट उतार्याचे नागरिकांना वाटप करण्यात आले. नाशिक जिल्ह्यामध्ये 17 मंडळांमध्ये पार पाडला महाराजस्व शिबिराचा पहिला टप्पा. 9 मार्च 2014ची आठवण येताच अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या अंगावरती काटा येतो. कारण या दिवशी गारपिटीची आठवण शेतकऱ्यांना होत असते. लिलावाची वेळ बदलली. पहिल्याच दिवशी सिन्नरला 2,900 क्विंटल आवक झालेली असून शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद मिळतोय. सिन्नर बाजार समितीमध्ये सकाळच्या सुमारास होणार लिलाव. मोढ्यामध्ये 5 दिवसात 2,300 क्विंटल शेतमालाची आवक झालेली असून पण भाव मात्र स्थिर आहे. नवा गहू ज्वारी बाजारामध्ये दाखल झाली. आवक वाढणार. बाजारामध्ये कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. 15 मार्चपर्यंत खरेदी सुरू करण्यात आली. यंदा कापसाला 8,010 प्रति क्विंटल असा हमी भाव मिळाला. काही शेतकऱ्यांनी मागे त्या भावामध्ये केली विक्री. वीज बिल शून्य होणार. सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार. महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी रूफटॉप सोलर योजनेमध्ये केला बदल. उद्दिष्टाला हरताळ. खरीपामध्ये 69 तर रब्बीमध्ये केवळ 34% कर्ज वाटप करण्यात आले. 912 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही बँकेचे पीक कर्ज. धाराशिव जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांचे होते दुर्लक्ष. कर्जमाफीमध्ये संभ्रमावस्था. निकषांची प्रतीक्षा असून 2 लाख रुपयांपर्यंत दिलासा मिळालेला आहे. जुन्या अटी की नव्या, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.